तीन गवळ्यांची असं वाटतंय गेल्या वर्षी पण 3 गवळ्यांनी होते जाऊ दे चांगलं करणार आज पत्रेचा बाजार काय माहितीये का मला तर मुळीच माहिती नाही पण मी काय म्हणते आपण तर कोणी जाणार कशा का म्हणते बाजारी तेच म्हणते का मी पण अगं राधे मी काय म्हणते जी वरच्या ती मावशी आहे बघ आपण तिला मारून पाहूया मी नाही बाई अगं तिचं आणि माझं काल विरोध भांडण झालंय बघ नुसतं भांडण राधे तुझा मार मी मारते मावशी अगे मावशी अगे हिरा मावशी हात देत नाही बघ आवाज येते भारी गाणं मावशी अगे मावशी बाई अगं कोण ग बरं ह्या मावशीला हाका मारी अगं मावशी मी राधा बाई राधा कसली ग पडली तुला बाधा एवढं बरे झालं एवढे वाजतात आता कशी ग मावशीला आवाज दिला अगं मावशी आम्हाला परिपुरीचा मथुरे जाण्याचा विचार झालाय बघ बाई मथुरे जाण्याचा विचार अगं पोरीनो मग ह्या तुमच्या हाकेला मावशी धावून आली वर घेऊ का रे थोडं अय्या किती छान विचार केला असं म्हणताय बोललो मग चला जाऊया बाजाराला
बायको म्हणजे काय बाजारात नटून थोडून चाललं खरं पण घेतलं काय नेसलं काय हे कोण सांगणार ग म्हणजे काय अगं भावाने तो इथं काय फिरायला आलात की काय सांगा लवकर बरं मीरा सांगतेस की मी सांगतो मावशीला आधी तू सांग मी सांगते ऐक बरं मावशी काय ग कुणी घेते दही कुणी घेते लोणी कुणी घेते जरा चौकात इथे घाम चालत ना मी इथे तर आकाशात गेला तर खात सरळ बोल जरा मावशी कुणी घेते दही हा ऐकलंस का हो ऐकलं बरं कुणी घेते लोणी आणि कुणी घेते तूप अशा प्रकारचा माल घेऊन आम्ही तुझ्यासोबत मंदिरच्या बाजारी चाललोय अगं पोरीनो किती छान माल घेतला मग वेळ कशाला चला तर जाऊया बाजाराला आता काय झालं ग मावशी आम्हा कोणी कोणी ना कोठून कोठून विचारलंस भावाने इकडे ये जरा काय झालं अगं एवढ्या 7 गावाच्या महिला मंडळीने पुरुष मंडळी एवढं चांगलं बघा सभा मंडप करून दिलंय अगं इथं खोदायला आले ना तर मी मारतील तुला. मावशी काहीतरीच काय बोलते मग तिचं म्हणणं तरी ऐकून घे. काय ग अगं मावशी आम्हा कोणी कोणी ना विचारलंस ग घेतलंच काय नेसलंच काय तू नाही बरं सांगितलं सांगितलंच पाहिजे पोरीनो होय मग अगं माझ्या म्हातारीचं काय कशात काय आणि या फाटक्या लुगड्यात पाय बघ अगं मावशी तरी पण सांगितलंच पाहिजे ऐका तर अगं पोरीनो तुमच्या मावशीने माटावर माट घेतले 2 ते पहिल्या मठात घेतला चिवडा आणि दुसऱ्या मठात घेतला खवा आणि ही तुमची लाडकी मावशी नेसून आले 9 वारी अगं हे पोरीनो मध्येच कोण आलं तुम्हाला अडवायला तर ह्या मावशीला जरूर आवाज द्या अगं माझं म्हातारं वय तुम्ही वा पुढे मी आली तुमच्या मागून चला तर जाऊया बाजाराला चल तर
योग्यरित्या निश्चित पार पडेल. होय बा पाहिजे बरोबर आहे. जवळ बसला झाडे आहे जवळ बसला नाही तो. अरे झोपली ती तुम्ही निवडू आता कोणला कोणतरी जोडीला पाहिजे. माझ्या जोडीचा वाकडे आणि मेंगे त्याला करून बघतो. बोल रे वाकडे वाकडे रे अरे घरी गेले का काय. अरे वाकडे वाकडे रे उद्या पाहिलं उद्या. अरे काय अरे तुला मग आहेस तरी कुठे म्हणाला. अरे खालच्या म्हणाला. अरे लवकर ये
अरे कसली गंमत. अरे तू हायचंय कुठे वनाला वनाला. अरे तू अशी कसा धावत पडत इकडे ये. आलो उद्या आलो पण माझा छोटू गारटला. अरे मुला काय बोलतोय. छोटू गारटला. अरे तू अशी कसा धावत पडत ये लवकर. आलो धावत उद्या आलो. गाई सोडी तुमच्या दोघांचं चाललंय आणि पडला असता म्युझिक टाक थोडा पॉट उचलशील काय त्याचा जड आहे पण मी काय म्हणतो खाया डोक्याला यात माझ्या कशाला आता इथं बुलटत कोण आता मग तिथनं बोलवला आता इथनं आल्यावर खुल्या हात असं बोलवत होता घेऊन आलो मग तिकडं पण तू याप कशाला आणला डोक्याला मला माहिती का प्रॉब्लेम काय पहिल्यांदा एवढं ऐकलास काय काय बोलला त्याला तू खोटा बोलतो माझ्यावर मी आलो तुमच्या पाटणं
मग तो आला कुठून? तो कुठून आला? मग त्याला बोलवलं ना कोणी? पण तो खोटा बोलतोय. तुला बोलवलं ना कोणी? अरे तो खोटा बोलतोय काय? तो खोटा बोलतोय काय? अरे अरे काय? तो खोटा बोलतोय काय? तू खोटा बोलतोय. त्याच्या घरामध्ये आहेत ना, तुला समजतील जरा थांब. मी काय अरे बंड्या, हा, विजय सुंदर बाबर म्हणतो? आता काय झालं? अरे अरे बोल. कधी जबाबदारी घेणार कोण? कोण म्हणजे मी नाही घेणार. तू नाही घेणार? अरे तू का नाही घेणार जबाबदारी याची? अरे कोण ना तुझा तो? अरे माझा भार असला तरी मी त्याची घेणार नाही. का? मी त्याला बोलवले. अरे मी काय म्हणतोय? मी त्याला बोलवले. अरे पण तुला प्रॉब्लेम काय आहे? अरे प्रॉब्लेम म्हणजे काय? हा. हे बाबा पहिला हा बघ. त्याला वालव. बस संपला. ए, हा, मी काय म्हणतोय? मी काय म्हणतोय? बोल. काय माहितीये? हा. पहिला हाय आहे ना, हा. एवढा होता. पहिला एवढा होता. एवढा होता. बरोबर. आता एवढा झाला. अरे काय पुन्हा ते टाकू का? पुन्हा फोडून दे बाब्या. तू पहिला केवढा होतास? एवढा होतास ना? अरे नंतर एवढा झालास ना? बाब्या हा बोलला. दादा तू पहिला एवढा होतास ना? नंतर एवढा होतास ना? मी याला सांग हा खुला आहे. अरे तुला तास सांगताय मी तुला. अरे मग काय नवीन सांग. अरे पहिला तो एवढा होता. बरोबर. आता एवढा झालाय. बरोबर. माझी बाई मला बोलली, काय? अहो, याला नेऊन टाका हवा. समजत नाही. बाबा जरा झुंज मग तू काय बोलत मला? ऐकून घे. फुलं बोल मग फुलं बोल. आलं चालत टाका हवा. चालत. मग पुढचं ऐकून कोण घेणार? आता बोल ना. मग पटपट बोल. बरं फुलं बोल. आलं चालत टाका हवा. हा. पण गाण्याची चालत जायची तयारीच केलेली नाही. चालत जायला काय काय लागतो? ए बाबा काय काय लागतो तुला माहिती आहे? दफ्तर लागतो, शर्ट लागतो, चड्डी लागते, कंपास लागते, पट्टी लागते, फोल्डर लागते आणि गिरमेट पण लागतो. का तुझ्या काय? ए काय लागतं? तू त्याच्याकडे आहे. ए दादा. तो तुझ्या तोंडात. ए थांब. दादा तुझे गिलमीट आहे? अरे गिलमीट. अरे त्याला नाही. ए दादा तुझ्याकडे आहे? अरे नाही चालत नाही यार. अरे तू जातो? हा मग गिलमीट आहे? मग थांब. अरे बंड्या, वा. याने तुझा ग्रुप थांब दे. लाला काय? अरे तुझा का गिलमीट आहे? नक्की हा तरी बोलला हाय हॅलो तो एवढा शाळेत जातो तरी म्हणतो नाही म्हणतोय. शोपनर आहे त्याच्याकडे. तुला शापनर आहे? कसा फिरवतोस? अरे आता नाही आता फिरवायला लागतो. अरे बरं तुला काय झाला? आलं पण गाण्याची काय तयारीच केलेली नाही. बरोबर करायची अरे मग तयारी केली काय? आलं कशी तयारी करणार? मग काय झाला? चालत तर जायचं होता. अरे मग कपडे बिला सांगितलं आलं माझ्या बाई लगेच डोका लढवला. काय? माझा सल्त हा. माझ्या पोलग्याला घातला. तुझा असेल तर माझा सल्त हा. माझ्या पोलग्याला घातला आणि बाई माझी बोलली हा. अहो, त्याची ईद करा. अरे यावलाच ना. आलं एवढाच नका. गाण्याची फक्त ईद कला बसलो. खाली बसला. हा. माझा सल्त बरोबर. माझ्या पोलग्याला झाला एवढा. यावला असेल तर झाला. माझा सल्त एवढा झाला. हा. फक्त हलूच कोण सल्त वर केला. सलत हलूच वर गेला. पण गाड्या सद्दीच घातला नाही. इन कशी करणार? मग गल्या हरे तुले. अरे मग गल्या तशीच घेऊन गेला खाली. यालाच काय तशीच घेऊन जायला काय? बरं बाई शिकवून पडतील ना. नाही तर काय? मग तुला काय केला? आलं फुलं काय केलं म्हणजे काय? काय? माझ्या बाईन भीती काय दाखवला माहिती आहे? काय? अरे बाबे हे सद्दी घाल. अरे हे माम्या. अरे हे सद्दी घाल. नाहीतर ही लोकं तुझी मुंबई बघती. काय बोलला? नाहीतर ही लोकं तुझी मुंबई बघती. बाब्यान सदी घातला. हा? बाब्यान सदी अरे घातला. फक्त मुंबई शब्द ऐकला. हा. मोतीची सद्दी लगेच घातला. लगेच घातला. लगेच त्याची इनबिन केली टकाटक. एकदम टाकाट. माझ्या घरासमोर रोल आहे. काला समोर असा लोलाय. रोल आहे. हा? त्याला सांगितलं हा. 5 मिनिटं तिथं थांब. 5 मिनिटं थांब. मी भाकरी तुला खातो हा. आणि येतो. बरोबर. बाब्या माझ्यासारखा खात्यार कोण का कोण आता? माझा हा एकच साचा बनवलात ना. एकच आहे बाबा. तो पण
नाही मला झाला हा? तुला समजतील पुढे त्याची करामती बरं पुढं आम्हा कॉलेजच्या चार पोरी हा. रस्त्यात बाबा तुझा का पापा उचल पहिला उचल अडकला हा. आलं तू कोणा बघ, माझा जातात ना कॉलेजच्या चार त्यांच्यासारखा तू जाऊ नको का माझा हलकं त्या वाकले तिकडे चालतात तू असं चालतोय बरं पुढं बोल कॉलेजच्या चार पोली हा. रस्त्यात चालल्या होत्या माझ्या विचारला काय? अहो ताईनू तुम्ही जाता कुठं येऊ लाग ना आलं येवलात ना काय काय झालं? त्या पोरी बोलल्या मुंबईला काहीतरी गडबड दिसते. मुंबईला बोलल्या अरे मुंबई शब्द ऐकला हा. गाड्या होती ती पण त्यांच्या समोरच खाली केला पोली बेसून पडल्या ती आताच्या या युगातल्या पुरी अशा काय ते आपण एवढ्या दाबलं हा. त्या काय बाबेला बोलल्या माहिती आहे काय? आम्हाला अशा छोट्या मुंबईला नाही जायचं स्वतः मुंबईला दादा छोट्या मुंबईला जायचंच अरे बा, नाही काय कुठं? आम्हाला मोठ्या मुंबईला जायचं आता हाया काय नवीन जरा हळू जमान. मगाची छोटी मुंबई होती हा. मोठी झाली मग बोला काय झालं बाबा काय बोलला हा? बाबा काय बोलला बाब्या काय बोलला माहितीये हा. 5 मिनिटं थांबा बरोबर. बाबा भाकरी खायला गेलोय हा. येऊन मोठी मुंबई आलायचा कोण आहे त्यालाच नाही तर ह्याला आणलाय माझ्या जोडीला अरे हा. आता चालणार असेल तर मी त्याची जबाबदारी घेणार नाही मग मी तरी का घेऊ मी पण घेणार नाही ए, हा. लहान मुलं म्हणजे देवाची फुलं असतात. नाही, फुलाच्या सगळ्या पाकल्या पडतील ना तेव्हा समजतील अरे असू द्या, आपला जोडीला आला. आला पण तू आम्हाला बोलवलेस कशाला बोलवलं कंगा आला अरे देवानी मोठी कामगिरी सोबत आपल्यावरती. ती बोलती सहस्र ईशान गोपीनाथांचा ना पाठपाठ करून तुझ्या वादाला चालला. बरं, जाऊ दे ना तुझ्या का पोटात दुखतोय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायची कामगिरी देवानी माझ्यावरती सोपवलंय. मग काय करायचं तू कोण त्याला सांगितलंय ना देव पण नाही सांगितलं काय याल्या. अरे बाबा माझा एक बाबू किती झाले म्हणून सांगू. अरे तुला ह्याचा बांबू चालत हा बघ मला माझा शाप फाटलाय रे आता चालत तुझा कुठं आहे माझा चालणार नाही तुला एक बसलाच ना तो हॅलो. तिथे. हा. रसिकाने एक नवलेशी गोकुळामध्ये पाठवलं कृष्ण मार्गासाठी गोकुळामध्ये पाठवलं या बगासुराने बगळाचे रूप घेऊन यमुनेच्या तीरावर आला यमुनेच्या तीरी बगासुर यमुनेच्या तीरी बगासुर यमुनेच्या तीरी बगासुर यमुनेच्या तीरी बगासुर
शोभा चंद्रकांत बैकर या ताईंचा